नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याची बातमी आता समोर येते आहे। दिल्लीच्या एम्स रुग्णालयात ते दाखल झाले होते। त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांची प्राणज्योत आता मालवलेली आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी आता समोर येते आहे। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी आता समोर येते आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे। दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांची प्रकृती खालावलेली होती। ICU मध्ये खरं तर त्यांच्यावरती उपचार सुरू होते। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी आता समोर येते। पद्धतीने माहिती आलेली आहे की दिल्ली काँग्रेसच्या वतीनं फेसबुकवरती त्यांनी या प्रकारची माहिती दिली आहे। त्यांनी म्हटलं आहे की दिल्ली काँग्रेसच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं आहे की प्रख्यात म्हणजे अर्थशास्त्र आणि देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे आणि भारतीय राजकारणासाठी एक मोठी एक प्रकारची ज्या पद्धतीनं ही भारतीय राजकारणासाठी एक अभूतपूर्व अशा प्रकारचा त्यांनी काम केलं आणि त्यांच्या याच्यामध्ये एक प्रकारे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशामध्ये आर्थिक प्रगतीमध्ये त्यांचा मोठा हातभार आहे अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करावी अशा प्रकारची माहिती फेसबुकवरती दिल्ली काँग्रेसच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मृतीनं त्यांनी नमन देखील केलेलं आहे। अशा प्रकारची माहिती काँग्रेसच्या वतीनं जारी करण्यात आलेली आहे। पण या संदर्भात जी माहिती येते की या संदर्भात की थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता साधारणतः एम्सच्या वतीनं मेडिकल बुलेटिन जारी करण्यात येईल। केंद्रीय जे आरोग्य मंत्री आहेत आणि भाजपाचे मुख्य अध्यक्ष जे आहेत JP नड्डा हे थोड्याच वेळात एम्स येथे दाखल होत आहे आणि आपल्याला माहित असेल की डॉक्टर मनमोहन सिंग यांना देखील एम्स मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एक एक नेता तिथे आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे। होऊ शकतं की लवकरच या संदर्भात निश्चितपणे माहिती मिळेल। पण जोपर्यंत मेडिकल बुलेटिन जारी होत नाही तोपर्यंत आपल्याला या संदर्भात असं म्हणावं लागेल की काँग्रेसच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे।